श्री राम। नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतोय आणि मी तुम्हा सर्वांचं रामकथेवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 26व्या भागात मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, मागच्या भागामध्ये आपण रामकथेचं महत्त्व पाहिलं होतं आणि आजच्या या भागातसुद्धा आपण रामकथेचं महत्त्व पाहूया. रामकथा आजपर्यंत अनेक विद्वान आणि ज्यांची वाणी रसपूर्ण आहे अशा अनेक अधिकारी व्यक्तींनी सांगितल्या. आपण सर्वांनी ती वेगवेगळ्या ठिकाणी ऐकली, पाहिली किंवा वाचली असेल. तरीही माझ्यासारख्या एका अतिसामान्य व्यक्तीकडून आपण ते ऐकत आहात, हे माझं केवढं मोठं भाग्य. मला खरोखर असा प्रश्न पडतो की वाल्मिकींसारख्या तपस्वी मुलींनी रामायण का लिहिलं असेल? आपली साधना, तपस्या सोडून हा ग्रंथ लिहिण्यासाठी ते का म्हणून प्रवृत्त झाले असतील? राम आणि रावणाचं जे युद्ध झालं त्यामुळे वाल्मिकी प्रभावित झाले असावेत का? पण मग इतिहासात तर अशी अनेक युद्ध झाली आहेत. त्यासाठी एवढी प्रदीर्घ कथा लिहिण्याची काय गरज होती? वाल्मिकींनी लवकुशांना रामायण शिकवलं आणि त्यांच्याकडून ते मुखोद्गत करून घेतलं. ते फक्त रामापुढे सांगण्यासाठीच का? की ते रामायण राम नावाच्या चक्रवर्ती सम्राटापुढं ठेवून त्यांना त्याच्याकडून काही अपेक्षा होती? तर मंडळी, मला असं वाटतं की यापैकी कोणताही उद्देश वाल्मिकींचा निश्चितच नव्हता. रामायण काळात मानवी मूल्य आणि त्यांचं आचरण करणारे प्रजाजन आणि राजघराण्यातले व्यक्ती यांनी आपल्या उदाहरणानं एक उच्चतम आदर्श उभा केला आहे. त्यामुळे रामायणाकडे आपण जर इतिहास या दृष्टीनं पाहू तर तो मानवी मूल्यांच्या आचरणाचा सुवर्णकाळ होता असं म्हणावं लागेल. त्या काळातील हे वागणुकीचे आदर्श, उच्च मानवी मूल्य, भावनेपेक्षा कर्तव्याला दिलेलं श्रेष्ठ स्थान, पराकोटीची सात्विकता, मनाचा शुद्ध आणि निर्मळपणा हे दुसरीकडे कुठं शोधूनही सापडणार नाहीत. याच गोष्टी वाल्मिकींना आपल्यासमोर ठेवायच्या होत्या, म्हणून हे रामायण. हे सगळे आदर्श पाहिल्यानंतर जे नास्तिक लोक आहेत त्यांनासुद्धा रामराज्य हवं असं वाटायला लागलं. यात नवल ते काय? आणि यातच रामायणाचं महत्त्व आहे. आज आमच्यासमोर मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. कुटुंब, समाज, शिक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था, रोजगार यासारख्या गोष्टींनी मोठे प्रश्न आजच्या विचारवंतांसमोर उभे केले आहेत. शिक्षण व्यवस्था, शासन व्यवस्था आज लोकांना सुखी आणि समाधानी करण्यात अयशस्वी ठरली आहे. बदलत्या परिस्थितीनं कुटुंबासमोर आणि कुटुंब प्रमुखासमोर अनेक आव्हानं निर्माण केली आहेत. ती आव्हानं सोडवण्यात अपयश आल्यानं अनेक कुटुंबांमध्ये असंतोष, असुरक्षिततेची भावना, आपसातील गैरसमज यासारख्या गोष्टी निर्माण झाल्या आहेत. आजचा तरुण सुयोग्य शिक्षणाअभावी, योग्य मार्गदर्शनाअभावी आणि रोजगाराअभावी भरकटला आहे. त्याच्यात नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. या अंधकारमय परिस्थितीत रामायणासारखे ग्रंथ आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. हे ग्रंथ म्हणजे दीपस्तंभ आहेत. आजच्या अनेक समस्यांची उकल आपल्याला रामायणाच्या पानोपानी मिळेल. कदाचित अनेकांना हे पटणार नाही. रामायणासारखे ग्रंथ
की ज्यांना 5,000 वर्ष झाली ते काय मार्गदर्शन करणार? आजच्या समस्यांची उत्तरं त्यांच्यातून कशी मिळणार असं आपल्याला वाटू शकतं. आणि त्यात काही वावगं आहे असंही नाही. पण आपण रामायणाकडे त्या दृष्टीने पाहतच नाही. रामायण, महाभारत यासारखे ग्रंथ म्हणजे काहींना पुराणकथा वाटतात, परंतु जेव्हा आपण या ग्रंथांकडे सकारात्मक दृष्टीनं आणि श्रद्धापूर्वक पाहू तेव्हा आजच्या समस्यांची उत्तरं आपल्याला नक्कीच मिळतील. हेच काम भगवद्गीतासुद्धा आपल्यासाठी करते. उगीच हे ग्रंथ वर्षानुवर्ष टिकून राहिले नाहीत. वर्षानुवर्ष हे ग्रंथ आणि त्यातून प्रकट होणारी राम आणि कृष्णासारखी व्यक्तिमत्व समाजाचं भरणपोषण करत राहिली आहेत. आजही त्यांच्यात आपल्याला प्रेरणा देण्याचं, मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य आहे. रामायणातील राम, सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान यासारख्या पात्रांनी आपल्यासमोर नात्यांचे आदर्श उभे केले आहेत. इंग्रजीत ज्यांना आपण रोल मॉडेल असं म्हणतो, असे रोल मॉडेल म्हणजे ही माणसं आहेत. आजचे तरुण जेव्हा एखादा चित्रपट पाहतात तेव्हा ते चित्रपटातील नायक नायिकेच्या भूमिकेशी एकरूप होतात. तरुणांना आपण त्या चित्रपटातल्या नायकासारखं असावं असं वाटतं, तर तरुणींना आपण नायिकेसारखं असावं आणि दिसावं असं वाटतं. ते साहजिकही आहे. पण शेवटी पडद्यावर उभे केलेले आदर्श हे काल्पनिक असतात. वास्तव जीवनाशी त्यांची फारकत असते. राज्याभिषेक होणार म्हणून खूप आनंदी आणि वनवासात जावं लागणार म्हणून खूप दुःखी होणारा राम आपल्याला रामायणात दिसत नाही. तो एखाद्या स्थितप्रज्ञासारखा या दोन्ही प्रकारच्या परिस्थितीला सामोरा जातो. गीतेच्या परिभाषेत यालाच न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली असं म्हटलं आहे. त्याच्या मनात बदला, सूड घेण्याची भावना नाही आहे. आपले गुरु, माता, पिता यांची आज्ञा तो शिरोधार्य मानतो. कैकेयी आणि मंथरा यांच्यामुळे आपल्याला वनवासात जावं लागलं हे माहीत असूनसुद्धा तो त्यांच्याबद्दलचा आदर यत्किंचितही कमी होऊ देत नाही. त्यांना माता म्हणून पूर्वी इतकंच आदराचं स्थान त्याच्या हृदयात असतं. रावण हा शत्रू असतानासुद्धा त्याच्या मृत्यूनंतर त्याचा आदर बाळगून लक्ष्मणाला त्याच्याकडे उपदेश घ्यायला पाठवणं, बिभीषणाला रीतिपूर्वक त्याचा अंत्यसंस्कार करायला सांगणं, या सगळ्या गोष्टी रामायणाशिवाय आपल्याला कुठं बघायला मिळतील. या पार्श्वभूमीवर हिंसाचार आणि भडक दृश्य असलेले चित्रपट, टी व्हीवरील अर्थहीन आणि कौटुंबिक कलह दाखवणाऱ्या रटाळ मालिका यांचा जर विचार केला तर आपल्याला ही गोष्ट पटल्याशिवाय राहणार नाही. करमणूक म्हणून घटकाभर मनोरंजनासाठी सुद्धा या गोष्टी पाहणं ही एक पळवाट आहे असं मला वाटतं. कारण अप्रत्यक्ष का होईना पण वाईट संस्कार लवकर होतात. मित्र म्हणून श्रीराम लहान थोर सर्वांनाच हृदयाशी धरतो. कर्तव्य कठोर राजा म्हणून प्रजेसमोर स्वतःच्या प्रियजनांना देखील तो मोकळीक देत नाही. प्राणप्रिय असलेल्या सीतेला वनवासात पाठवतो. प्राणाहून प्रिय असणाऱ्या बंधू लक्ष्मणाला एका तांत्रिक चुकीसाठी स्वतः मृत्यूदंडाची शिक्षा फरमावतो. आपल्या जवळच्या नातेवाईकांना त्यांची योग्यता नसतानाही महत्त्वाची पदे देणं, फक्त आपला आणि आपल्या कुटुंबाचा फायदा पाहणं, अयोग्य असलं तरी आपल्याच घराण्यातील व्यक्तींना वारस म्हणून पुढे करणाऱ्या आजचे राज्यकर्ते पाहिले की रामराज्य का हवं आहे याचं उत्तर मिळतं. भरतासारखा निस्वार्थी भाऊ, सीतेसारखी पतिव्रता, सुग्रीव, निषादराज, बिभीषण यांच्यासारखे मित्र, हनुमान, अंगदासारखे एकनिष्ठ सेवक,
ही उदाहरणं रामायणाशिवाय दुसरीकडे कुठे सापडणार. रामराज्याचा अर्थ आपल्याला असाही घेता येईल. आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी तो महत्त्वाचा आहे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे म्हणजेच आत्मारामाचे राज्य असणे हे खरे रामराज्य होय असे आपले संत सांगतात. पाण्याच्या थेंबात तेलाचा थोडासाही अंश असला तर तो पाण्याशी एकरूप होऊ शकत नाही. त्याप्रमाणे श्रीराम भक्तातही श्रीरामांची सर्व वैशिष्ट्य असल्याशिवाय तो श्रीरामांशी एकरूप होऊ शकत नाही. लोखंडासारख्या असलेल्या आपल्या जीवनाला रामायण म्हणजे परिस्पर्श आहे. लोखंडाचं सोनं करण्याची शक्ती जशी परिसात असते तशी आपल्या जीवनाला सुवर्णस्पर्श करून ते भव्य दिव्य आणि सुगंधित करण्याची शक्ती रामायणात आहे. हे रामायण त्याच्यासाठी आहे की मी माझ्या जीवनात भोग जरूर भोगेन, पण रामाचं स्मरण ठेवीन, रामाचंच काम करीन. रामाचं काम करणं म्हणजे त्यानं सांगितलेल्या वाटेवरून वाटचाल करणं. मी आयुष्यात पैसा जरूर कमवेन, पण त्यातील रामाचा वाटा बाजूला काढून ठेवेन. रामाचा वाटा बाजूला काढून ठेवणं म्हणजे समाजाप्रती असलेल्या आपल्या ऋणाची जाणीव ठेवून त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करणं. रामायणाच्या या भट्टीत आपल्यातले जे जे हिणकस, क्षुद्र, अभद्र, अमंगल आहे ते नष्ट होवो आणि अग्नीतून उजळून निघालेल्या सुवर्णासारखं आपलं जीवन उजळून निघावं हीच प्रभूचरणी प्रार्थना. तर मंडळी, आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच कार्यक्रमामध्ये, याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार.